गुरुवारी दत्त जयंती सोबत मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार हे दोन्ही सण पार पडले. त्या दिवशी मी दत्ताची पूजा देव्हाऱ्यामध्ये मांडली होती. त्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंचा एकत्र फोटो, श्री दत्त बावनी, गुरुचरित्राचा 18वा अध्याय सोबत नैवेद्य, तुपाचा दिवा, जपाची माळ, एक विडा ठेवला होता. शेजारी गणपती म्हणून सुपारी पूजली होती. नैवेद्यासाठी पाणी ठेवलं होतं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या पूजेची मी मांडणी केली होती. श्री स्वामी चरित्र सारामृत हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, पण ते गुरुवारी संध्याकाळी मला मिळालं. त्यानंतर मग शुक्रवारी आणि शनिवारी मी 2 दिवस ते वाचून काढले. याच्यामध्ये टोटल 21 अध्याय आहेत. श्री गुरुचरित्रासारखेच याचेही नियम थोडेसे कडक आहेत. सकाळी पूर्णपणे शुद्धी करून स्वामीचरित्र वाचायला घ्यावे. या दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळावे, खाण्यापिण्याचे पथ्यपाणी पाळावेत, घरामध्ये वादविवाद घडून देऊ नका. स्वामीचरित्र पूर्ण झाल्यानंतर श्रीच्या मठात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे, एका ब्राह्मणास दक्षिणा द्यावी. अशा पद्धतीने याचेही नियम आहेत. ही तुम्ही एका वाचनात पूर्ण करू शकता, नाहीतर 7 दिवसातही हे पारायण पूर्ण करू शकता. मी 2 दिवसात हे पारायण पूर्ण केले आणि नैवेद्य म्हणून एक दिवशी बेसनाचे लाडू आणि दुसऱ्या दिवशी गाजराचा हलवा या पद्धतीने नैवेद्य करून मी या ग्रंथाची समाप्ती केली. वाचायला अतिशय सोपे आणि त्यानिमित्ताने आपली श्री स्वामी भक्तीही घडते. ज्यांना मठात जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी अशा पद्धतीने स्वामींची सेवा करू शकतात.